नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी प्रमोद गजबी आहे. मित्रांनो, आपण तारापूर औद्योगिक क्षेत्रातील दीपक प्लास्टो J1 या कारखान्यासमोर आलो आहोत. याचे कारण असे आहे की यामध्ये वॉचमॅन म्हणजे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले विमल दुबे वय वर्ष 56 याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. हा सकाळी पहाटेच्या वेळी 11:30च्या सुमारास हा बाथरूमला गेला होता आणि बाथरूमला गेल्यानंतर बराच वेळ हा आला नाही. तर कामगारांना संशय आला. कामगारांनी मग बाथरूमचा दरवाजा तोडला असता बेशुद्ध अवस्थेमध्ये विमल दुबे आढळला. त्याच्यानंतर त्याला तात्काळ त्याला टिबा हॉस्पिटल बोईसर इथे ॲडमिट करण्यात आले. उपचारासाठी ॲडमिट करण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्याची मृत्यू झाला. त्याची नोंद बोईसर पोलीस स्टेशनमध्ये झालेली आहे. पुढील तपास बोईसर MIDC पोलीस स्टेशन करीत आहे. मित्रांनो, आज तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत. काही अपघात हे करते न करते आणि काही अपघात जागृत पत्रकारामुळे काही अपघाताची माहिती मिळते. मात्र जागृत पत्रकारांनाच काही लोक ब्लॅकमेल आहेत असा आरोप करतात. मित्रांनो, आज जागृत पत्रकारामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्र सेफ आहे. अन्यथा असे किती अपघात घडतात आणि किती अपघाताला विल्हेवाट लावली जाते. मित्रांनो, आज तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये कारखाना निरीक्षकचे कार्यालय असणे फार गरजेचे आहे. कारण अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत. कंपन्या आता सुरक्षाकडे व्यवस्थित लक्ष देत नाही. फक्त जागतिक सुरक्षा दिन 4 मार्चला फक्त त्याचा एक कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर प्रत्येक कारखाने हे आपापल्या पद्धतीने कामं करतात. सुरक्षाकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. आता तुम्ही बघू शकता 2024-25 मध्ये अपघात किती झालेले आहेत. या ठिकाणी कारखाना निरीक्षकांचे कार्यालय असणे फारच गरजेचे आहे. तसेच सरकारी कामगार अधिकारीचीही गरज आहे. कारण तारापूरमध्ये 1200च्या आसपास कारखाने आहेत. आज इथे कामगारांना काही कंत्राटदार हे फसवतात. त्यांना व्यवस्थित मिनिमम वेजेस पेमेंट देत नाही. कामगारांना पगार मिळत नाही व्यवस्थित. त्यांना बोनस मिळत नाही. त्यांना किमान वेतन मिळत नाही. त्यांना ग्रॅच्युटी मिळत नाही. तर असे कामगार बिचारे न्यायासाठी जाणार कुठे? त्यांना ते कलेक्टर ऑफिसला जायला लागते न्यायासाठी. कलेक्टर ऑफिस इथून 10 किलोमीटर लांब आहे. त्यांना तिकडे जायला शरम वाटते. एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये बिचारे जाण्यासाठी कुचतात, घाबरतात आणि त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे ते कलेक्टर ऑफिसला जायला घाबरतात. तर या कामगार न्यायापासून वंचित राहतात. तरी आमची अशी मागणी आहे की कारखाना निरीक्षक व लेबर ऑफिस MIDC ऑफिसच्या MIDC वसाहतमध्ये लेबर ऑफिस होते. त्यावेळेस कामगारांना मोठ्या प्रमाणात न्याय मिळायचं. पण आता कामगार कार्यालय तिकडे गेल्यामुळे कामगार हे न्यायापासून वंचित आहेत. तरी कलेक्टर मॅडमला आम्ही एक पत्रव्यवहार करणार आहोत की मॅडम तुम्ही या कामगाराची समस्या समजून या ठिकाणी कारखाना निरीक्षक व लेबर ऑफिसर यांचे कार्यालय इथे स्थलांतरित करावे.